हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा। त्यासाठी इथे 1 तासभर पोहे मी उन्हामध्ये ठेवलेले आहेत आणि आता आपण कढईमध्ये 1 चमचाभर तेल घातलं आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे आणि पोहे आपण आता व्यवस्थित भाजून घेणार आहोत। पोहे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। कधी कधी काय होतं की चिवडा करताना तो श्रिंक होतो, म्हणून अर्धा 1 तास आपण जर पोहे उन्हामध्ये ठेवले तर आपला चिवडा हा श्रिंक होत नाही। तर तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता इथे आपण चिवड्यासाठी मसाला रेडी करून घेणार आहोत। बडीशेप, जिरं आणि धणे मी बारीक करून घेतले आहे मिक्सरमधून आणि आता इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी। आता इथे आपण अर्धा किलो पोह्यांचा चिवडा करत आहोत, तर त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। ते खरपूस तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजून झाले आहेत, ते आपण चिवड्यात ॲड केले। आता इथं मी डाळ्या घेतल्या आहेत अर्धी वाटी, त्याही आपल्याला तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। डाळ्या भाजून घेतल्या, त्याही आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहे। आता खोबरंही आपल्याला तांबूस रंगावर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, कारण काय होतं की आपण जर हे व्यवस्थित भाजलं नाही तर यामुळे आपला चिवडा जो आहे तो मऊ पडतो। म्हणून सगळी जिन्नस जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित खरपूस तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता, कारण त्यामध्ये मॉइश्चर असतं, तर त्यालाही अतिशय खरपूस भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत भाजून घेतला आहे। आता आपण मसाले ॲड करणार आहोत। ते मी 1.5 चमचा हळद घातली आहे। आपण तयार केलेला धणे, जिरे आणि बडीशेपचा जो मसाला आहे तोही आपण इथे ॲड केलेला आहे। आता इथं मी चाट मसाला घातला आहे 1 चमचा, आमचूर पावडर घालणार आहे 1 चमचा, पिठी साखर घातली आहे 1 चमचा, 1 चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळे जिन्नस आणि हा चिवडा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही हातानेही हा मिक्स करू शकता आणि असं जर वाटत असेल की जरा तेल कमी झालं आहे तर थोडं तेल गरम करून ह्या चिवड्यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता मी इथे व्यवस्थित चमच्यानीच चिवडा मिक्स करत आहे आणि आपला आता चिवडा व्यवस्थित मिक्स होतो आहे। सगळी जिन्नस आपल्याला सगळीकडे लागली पाहिजे। आपला चिवडा आता रेडी झालेला आहे। अतिशय कुरकुरीत खमंग असा आणि कमी तेलातला हा चिवडा बनून तयार आहे। तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।